डोणगावात मृत गाय मोरीत, मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. डोणगावमध्ये मृत गायीची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता नदीलगतच्या मोरीत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत जनावरामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून मोकाट कुत्र्यांचा वावरही वाढल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे याच परिसरातून शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची ये-जा होत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. मृत जनावराची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी होणार, पाहूया हा विशेष रिपोर्ट. मनमाड-उमराणे रोडलगत डोणगाव परिसरातील गट क्रमांक 168 येथे हा प्रकार समोर आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार एका पाळीव गायीच्या मृत्यूनंतर तिची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता नदीलगतच्या मोरीत व उघड्यावर टाकण्यात आल्याचा आरोप आहे. चिंधू शेळके, अर्जुन शेळके, लक्ष्मण शेळके आणि अंबादास शेळके यांच्या शेतालगत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मृत गाय उघड्यावर पडून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. मृत जनावराच्या अवशेषांमुळे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या कुत्र्यांमुळे शेतीतील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. या घटनेचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे परिसरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव. शाळेत ये-जा करणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांना या कुत्र्यांपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मोकाट कुत्र्यांमुळे यापूर्वीही लहान मुलांना त्रास झाल्याच्या घटना घडल्याचा स्थानिकांचा दावा आहे. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. मृत जनावरांची नदी, रस्ता किंवा शेतालगत अशा पद्धतीने विल्हेवाट लावली जाऊ नये यासाठी ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. मृत गायीची तातडीने योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, परिसराची स्वच्छता करण्यात यावी आणि मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे. डोणगावमधील या घटनेमुळे मृत जनावरांची योग्य विल्हेवाट, सार्वजनिक स्वच्छता आणि मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन या प्रकरणाची पाहणी करून नेमकी काय कार्यवाही करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या हितासाठी प्रशासन मोकाट कुत्र्यांवर ठोस उपाययोजना करणार का, या प्रश्नाचे उत्तर आता प्रशासनाच्या कार्यवाहीतूनच मिळणार आहे. भागवत झालटे, विभागीय संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, चांदवड. सत्य, वेग, विश्वास. आज मनमाड उमराणे रोड येथे अतिशय लज्जास्पद घटना घडली आहे. मेलेली गाय या पुलामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आणून टाकलेली आहे. परिसरामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली असून मोकाट कुत्र्यांनी शेती पिकाचे खूप नुकसान केले आहे. यावरती प्रशासनाने त्वरित काहीतरी निर्णय घेऊन त्या गायीची विल्हेवाट लावावी अशी परिसरातील शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.